Hello everyone. Have you ever wondered if every step we take, every car we drive, and even wind around us could generate electricity? Imagine a city where all of these energies are captured and used in our daily lives. So that's the vision of our green energy fusion model. So I Neha, And I'm Grishma. Myself Manasvi. going to represent our project Green Energy Based Smart City. So, among these innovations, my part focuses on how motion and vehicles can generate electricity through piezoelectricity and wireless charging. So, first of all, what is piezoelectricity? So, piezo काय आहे? Piezo हा एक असा ऑब्जेक्ट आहे जो नॅचरल सिरामिक्स क्रिस्टल्सनी बनलेला असतो. त्याच्यामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज असतात. जेव्हा तुम्ही त्याला स्क्वीज करता, प्रेशर देता, फोर्स लावता, तेव्हा त्याच्यामधले जे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज आहेत ते मूव्ह होतात आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट. तर तेव्हा तुम्ही त्याला फोर्स लावाल तेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल. तर याला आपण कुठे यूज करू शकतो? तर रोडवर ज्याच्यावर व्हेकल चालतात आणि प्रेशर एनर्जी जी होते त्याने ते इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. फुटपाथवर किंवा रेल्वे स्टेशनवर आपण यूज करू शकतो. सो इन शॉर्ट, इट कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. मुव्हिंग टुवर्ड्स वायरलेस चार्जिंग कार. सो वायरलेस चार्जिंग कारचं मेकॅनिझम असं आहे की रोड पॅडवर आम्ही अटॅच केलेली आहे ट्रान्समिटेड कॉईल. सो ट्रान्समिटेड कॉईलला जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू तेव्हा त्याच्यामध्ये चेंज होणारी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते आणि इलेक्ट्रिक चार्जच्या खाली प्रेझेंट असणार रिसिव्हर कॉईल. सो ह्याच्यामध्ये जी चेंज होणारी मॅग्नेटिक फील्ड आहे ती ह्याच्यामध्ये करंट इंड्यूस करणार आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल. सो याचं काय यूज आहे? सो जे आता भविष्यामध्ये तर सगळ्यात जास्त करून इलेक्ट्रिक चार्ज इलेक्ट्रिक कार येणार आहे ज्यांना बॅटरीची गरज लागणार आहे आणि बॅटरी चार्ज होणं गरजेचं आहे. सो कुठल्याही कारला कुठलाही चार्जिंग स्टेशन शोधायची गरज नाही. त्यांची गाडी ऑटोमॅटिकली वायरलेसली रोडवर चार्ज होणार. हे आहेत विंड टर्बाईन. जेव्हा गाड्या रोडवरून पास होतील त्याच्याने जी विंड येईल त्या विंडने हे टर्बाईन्स आहेत ते फिरतील आणि त्याच्याने जी विंड एनर्जी येईल ती इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल आणि ती एनर्जी आपण हे स्ट्रीट लाईट ऑन करण्यासाठी यूज करू शकतो किंवा अजून घरामध्ये इलेक्ट्रिकसाठी यूज करू शकतो. ही आहे ऑटो स्ट्रीट लाईट. जेव्हा इथे जो सेन्सर लावला आहे त्याच्याने रात्र दिवस हे सेन्स करू शकतो. जेव्हा रात्र होईल तेव्हा आपोआप ही स्ट्रीट लाईट ऑन होईल आणि जेव्हा सकाळ होईल तेव्हा ऑटोमॅटिक ही स्ट्रीट लाईट बंद होईल. याच्याने काय होईल, जी एक्सेस एनर्जी आहे ती वाया जाणार नाही. नेक्स्ट लेट्स टॉक अबाउट हायड्रोजन सोलर पॅनल. व्हॉट इज, आता एक प्रश्न येतो की हायड्रोजन सोलर पॅनल आणि सिम्पल सोलर पॅनल मध्ये डिफरन्स काय? सो सिम्पल सोलर पॅनलचं वर्क काय असतं? जेव्हा सनलाईट त्याच्यावर पडणार त्याच्यापासून प्रोड्यूस होणार एनर्जी किंवा इलेक्ट्रिसिटी, यू कॅन से. राईट नाउ लेट्स सी द वर्किंग ऑफ हायड्रोजन सोलर पॅनल. हायड्रोजन सोलर पॅनल कसं वर्क करतं इज जेव्हा सनलाईट पडणार सोलर पॅनलवर ते सोलर पॅनल त्या सनलाईटला कन्वर्ट करणार इलेक्ट्रिसिटीमध्ये. जी इलेक्ट्रिसिटी कन्वर्ट केली आहे त्याच्यातली काही पार्ट आपण यूज करणार हायड्रोजन गॅस प्रोड्यूस करण्यासाठी. हायड्रोजन गॅस कसं प्रोड्यूस करणार? लेट मी टेल यू. बाय युझिंग इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस ऑफ वॉटर. जेव्हा वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस होतं तेव्हा दोन गॅस प्रोड्यूस होतात. एक असतं हायड्रोजन आणि एक असतं ऑक्सिजन. हायड्रोजन गॅस आपण स्टोअर करू शकतो आणि ऑक्सिजन गॅस जे सध्या या सिस्टमसाठी आपल्याला गरजेचं नाहीये ते आपण एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज करू शकतो, विच इज नॉन पॉल्युटिंग इन नेचर. राईट नेक्स्ट इज सोलर ट्री. सोलर ट्री विचार केल्यावर आपलं ब्रेन आपल्याला ट्रीचे इमेजेस आपल्या डोळ्यासमोर द्यायला सुरू करतं. सिमिलर स्ट्रक्चर, इट हॅज सो मेनी ब्रांचेस अँड वी हॅव रिप्लेस्ड द लीव्स विथ सोलर पॅनल्स विच कॅन जनरेट इलेक्ट्रिसिटी. राईट सो अजून एक गोष्ट मला मेन्शन करायला आवडेल ती म्हणजे वर्ल्डचं सर्वात मोठं सोलर पॅनल आपल्या इंडियामध्ये आहे आणि ते म्हणजे वेस्ट बेंगॉल दुर्गापूर नावाच्या प्लेसवर. नेक्स्ट इज स्मार्ट सोलर पार्किंग. व्हॉट इज स्मार्ट सोलर पार्किंग? लेट्स सी. रूफटॉपवर सोलर पॅनल्स प्लेस्ड आहेत ज्याच्यावर जेव्हा सनलाईट पडणार ते एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार. ती एनर्जी आपण पार्किंग लाईट्स किंवा इलेक्ट्रिक कार्सला आपण चार्ज करण्यासाठी यूज करू शकतो. वन मोर थिंग विच इज स्मार्ट अँड विच इज व्हेरी फ्युचरिस्टिक इज जेव्हा हे बिल्ड होणार ना स्मार्ट सोलर पार्किंग त्याच्यावर खूप सारे सेक्शन्स असणार आणि प्रत्येक सेक्शनवर एक बल्ब लावलेला असणार जो ग्लो करणार. केव्हा ग्लो करणार? खाली बेसवर सेन्सर्स लावलेले असणार. जेव्हा त्या सेन्सर्सवर गाडी जाणार ते सेन्सर्स बल्बला मेसेज देणार की नाव यू हॅव टू ग्लो. सो दुरून येणाऱ्या गाडीमधल्या माणसाला लगेच कळणार की ओके बल्ब चालू आहे म्हणजे तिकडे जागा नाहीये, प्लेस इज ऑलरेडी ऑक्युपाईड. सो जे आपलं फ्यूल वेस्टेज होतं किंवा क्यॉस होतं पार्किंगसाठी ते कमी होऊ शकतं. सो तुम्हाला विचार पडला असेल आम्ही फ्युजनच का चूज केलं? तर फ्युजन अशासाठी चूज केला की कधी कधी सनलाईट कमी मिळते, कधी कधी विंड कमी मिळते, डिपेंड्स ऑन नेचर. सो तर
एक जरी सोर्स कमी असला तरी दुसरा सोर्स आपल्याकडे ऑलरेडी रेडी असणार. ह्याच्यानी एनर्जी इफिशियन्सी वाढेल आणि कधी एनर्जीची कमतरता भासणारच नाही. आणि फ्युजन मेक्स रिन्युएबल एनर्जी मोर रिलायबल अँड प्रॅक्टिकल. थँक्यू. थँक्यू.